नमस्कार मित्रांनो. आज सकाळी सूर्योदय होण्याच्या पूर्वी इस्रायलनी जवळपास 100 विमानं F-15 आणि F-35 आणि UAV अनमॅन्ड ड्रोन्स, किलर ड्रोन्स ज्याला म्हणता येईल, त्याच्या साह्याने इराणवर हल्ला चढवला. सूर्योदय होण्याच्या आत इस्रायली विमानं सिरिया, इराक पार करून हे देश पार करताना तिथे असलेल्या एअर डिफेन्स बॅटरीज म्हणजे विमान प्रतिरोधक तोफा आणि यंत्रणा निकामी करून इराणमध्ये शिरल्या. इराणमध्ये त्यांनी राजधानी तेहरान, त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथे आणि दक्षिण इराणमध्ये जिथे खुजेस्तान असं म्हणतात, जिथे इराक कुवेतच्या सीमेच्या जवळचा हा जो भाग आहे, त्या भागातल्या 20 लष्करी तळांवर, लष्करी फॅसिलिटीजवर अचूक हल्ला केला आणि हल्ला करून इस्रायलची विमानं परतली. हा दिवस अशासाठी विशेष होता कारण आज म्हणजे या 2-3 दिवसात साधारणतः हमासनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. तुम्ही म्हणाल 1 वर्ष कसं पूर्ण झालं, कारण हमासनी तर 7 ऑक्टोबरला हल्ला केला होता. पण भारतीयांप्रमाणे, हिंदूंप्रमाणे ज्यू लोक देखील चंद्राचं पंचांग, कॅलेंडर वापरतात आणि आपल्याकडे जसा अधिक महिना असतो तसा त्यांच्याकडेही अधिक महिना असतो. गेल्या वेळेला म्हणजे या वर्षात अधिक महिना असल्यामुळे त्यांचं वर्ष साधारणतः 13 महिन्यांचं होतं आणि त्यामुळे 7 ऑक्टोबर नंतर बरोबर आपण 20 दिवस धरले, कारण चंद्राचं पंचांग, चंद्राचं कॅलेंडर असतं ते साधारणतः 355 दिवसाचं असतं. 355 दिवसाचं वर्ष असतं आणि त्यामुळे 355 दिवस अधिक 29.5 दिवस असं धरलं तर साधारणतः 26-27 ऑक्टोबर हाच दिवस येतो जेव्हा हमासनी इस्रायल विरुद्ध हल्ले केले होते. आतापर्यंत या युद्धामध्ये असं म्हटलं जातं की गाझा पट्टीमध्ये साधारणतः 42,000 लोक मारले गेलेत. अर्थात हा आकडा हमासकडनं आलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 होऊ शकतं, पण मोठ्या प्रमाणावर लोक मारले गेलेले आहेत. इस्रायलमध्ये युद्धाच्या पहिल्याच दिवशी 1200 नागरिक आणि काही सैनिक मारले गेले. त्यानंतर गेल्या वर्षभरात इस्रायलचे 359 सैनिक मारले गेलेले आहेत. आतापर्यंत इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धाची भीती सातत्याने वर्तवली जात होती, कारण इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर म्हणजे 1979 सालापासून सातत्याने इराण इस्रायलचा विनाश करण्याची भाषा, इस्रायलचं नामोनिशाण जगाच्या पाठीवरनं पुसून टाकण्याची भाषा इराण वापरत होता. ते करण्यासाठी इराण थेट लढाई लढू शकत नाही आणि त्यामुळे इराणनी संपूर्ण प्रदेशात, पश्चिम आशियात आपल्या प्रॉक्सीसचं, आपल्या चेल्यांचं एक नेटवर्क तयार केलं होतं. याच्यामध्ये इराकमध्येही काही दहशतवादी संघटना आहेत, अल सदर आणि इतर म्हणजे जे शिया संघटना आहेत, पण सद्दाम हुसेनला हटवेपर्यंत त्याचा काही उपद्रव नव्हता. सिरियामध्ये बशर अल असाद यांची राजवट आहे, लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला आहे, गाझा पट्टीत हमास आणि इस्लामिक जिहाद आहे, येमेनमध्ये हुती आहेत आणि बाकी सुदान आणि अन्य भागात असं काही जण म्हणतात की अल कायदाशी पण इराणचे संबंधित, जरी अल कायदा आणि आयसिस या सुन्नी संघटना असल्या तरी कामापुरते काही संबंध त्यांचे इराणचे राहिलेले आहेत. पण अगदी 2005 सालीही इराणचे तेव्हाचे अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी उघडपणे इस्रायलला या पृथ्वी तलावरनं संपवायची भाषा, नामशेष करण्याची भाषा वापरली होती. या युद्धामध्ये आत्तापर्यंत इराणनी 2 वेळेला इस्रायल विरुद्ध थेट हल्ला केलेला आहे. एकदा तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा, आणि त्यानंतर तर 1-1.5 महिन्यापूर्वी हसन नसरल्ला याची हत्या जेव्हा बैरूतमध्ये करण्यात आली तेव्हा देखील इराणनी साधारणतः दोन्ही वेळेला 200-250 ड्रोन्स आणि रॉकेट्स आणि मिसाईल्स फायर केले होते, इस्रायलवर फायर केले होते. पहिल्यांदा हा हल्ला जाणीवपूर्वक धीमा होता,
धीमा होता, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक ड्रोन्सचा आणि साध्या रॉकेट्सचा वापर केला गेला होता की जे हवेतल्या हवेत टिपणं सहज शक्य होतं. आणि तो जो हल्ला होता तो फक्त इस्रायलच नाही तर अमेरिका, जॉर्डन आणि अन्य मित्र देशांनीही, कारण तो त्यांच्या एअरस्पेसमधनं जात होता, तो हवेतल्या हवेत नाकाम करण्यात त्याला यश आलं. दुसरा हल्ला जेव्हा हसन नसरल्लाला मारण्यानंतर जो हल्ला केला त्यामध्ये इराणनी बॅलिस्टिक मिसाईल्सचा वापर केला होता आणि त्याच्यातही इस्रायलचं काही नुकसान झालं नाही. इराणने सांगितलं की काही इस्रायलची धावपट्टी वगैरे आम्ही त्याच्यावर ती उद्ध्वस्त केली, त्याच्यावर मोठे खड्डे पाडले वगैरे वगैरे, पण एकही इस्रायली त्याच्यात मारला गेला नाही. पहिल्या हल्ल्यातही एक 7-7.5 वर्षाची मुलगी त्या रॉकेटचा तो तुकडा पडतो त्याच्यामुळे किरकोळ जखमी झाली होती, म्हणजे त्याच्यातही काही फारसं झालं नाही. इराणचं म्हणणं होतं की आम्ही हा मोठा हल्ला केलाच नव्हता, आम्ही हा फक्त दाखवायला हल्ला केला होता की आम्ही इस्रायलवर मारा करू शकतो. कारण तुम्हाला माहिती असेल इस्रायल आणि इराण यांच्यामधलं अंतर साधारणतः 1500 किलोमीटर ते 3000 किलोमीटर एवढं आहे. हे इराणच्या अगदी वायव्येकडच्या भागातनं इस्रायलच्या उत्तरेकडच्या भागात साधारणतः 1200-1500 किलोमीटरचं अंतर आहे आणि बाकी लांबचं अंतर बघितलं तर ते हे बलुचिस्तानच्या साईडला असलेला इराण आणि हा अंतर साधारणतः 3000 किलोमीटरचं हे अंतर असू शकतं. आणि त्यामुळे एवढ्या लांबवर जाऊन हल्ला करण्याची इराणची कॅपेबिलिटी नाही. इराणकडे विमानं नाहीत. इराणकडचा विमानं आहेत ही अमेरिकेने 1979 सालापूर्वी दिलेली F-14 वगैरे विमानं इराणकडे, त्याच्यात त्यांनी काय इम्प्रोव्हायझेशन केलं असेल ते, पण इराणचा हवाई दल अतिशय गयगुजरं आहे. त्याच्यामध्ये अर्थात इराणी लोक हुशार आहेत आणि त्यामुळे त्याच्यात त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ती विमानं अजूनही उडत्या स्थितीत ठेवलेली आहेत. पण इराणनी ड्रोन आणि रॉकेट्स, मिसाईल याचं सगळं तंत्रज्ञान उभं केलेलं आहे. पाकिस्तानकडनं, उत्तर कोरियाकडनं इराणला मदत मिळालेली आहे. आणि त्यामुळे इराणला हे दाखवून द्यायचं होतं की आम्ही साधारणतः 1500 ते 2000 किलोमीटर आणि दिलेल्या लक्ष्यावर आम्हाला जिथे मारा करायचा आहे तिथे आम्ही रॉकेटचा किंवा मिसाईलचा मारा करू शकतो. जरी ही रॉकेट्स किंवा मिसाईल्स तुम्ही हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली असली तरी उद्या आम्ही 1000 रॉकेट्स किंवा मिसाईल्स टाकली आणि त्यातली 10% जरी लक्ष्यावर आदळली आणि त्याच्यात काही अण्वस्त्र असली तर मग इस्रायलचं खूप मोठं नुकसान होईल. हा संदेश द्यायचा प्रयत्न इराणने केला होता. जेव्हा इराणने अशा प्रकारचे हल्ले केले तेव्हा इस्रायलला त्याचं उत्तर देणं आवश्यक होतं. कारण जर तुमच्या उजव्या गालावर मारली आणि तुम्ही डावा गाल पुढे केला तर लोक समजतात की तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला कोणी येऊन मार देऊन जाऊ शकतं, तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही फक्त अहिंसा किती महान आहे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी सांगू शकता. आणि त्यामुळे इराणला उत्तर देणं आवश्यक होतं. हे करताना अर्थात अमेरिकेचा दबाव होता, कारण अमेरिका इस्रायलला खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. अगदी ब्रिटन, आज तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर जे तसे डाव्या विचारांचे आहेत, त्यांनी इस्रायलचं पूर्णपणे समर्थन केलेलं आहे की इस्रायलला आपल्या संरक्षणाचा अधिकार आहे. आणि त्यामुळे या मित्र देशांना इस्रायल दुखवू शकत नाही. अमेरिकेत निवडणूक आहेत आणि इस्रायलने जर आत्ता मोठा हल्ला केला, इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान प्रकल्प जिथे चालू आहे, इराण गुप्तपणे अण्वस्त्र बनवण्याचे प्रयत्न करतोय, त्याच्यावर जर इस्रायलने हल्ला केला तर एक मोठं युद्ध होऊ शकेल आणि त्याचा परिणाम अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होईल. कमला हॅरिस याच्यातनं त्यांची आणखीन अडचण होईल. आणि म्हणून अमेरिकेने देखील इस्रायलला कदाचित सांगितलं असेल की तुम्ही हल्ला करायचं तर करू शकता पण मोठं कांड करू नका. आणि ते इस्रायलनी अमेरिकेच्या इशाऱ्यात राहून हल्ले केलेले आहेत. पण इस्रायलनी हा संदेश इराणला दिलेला आहे की आम्ही जर ठरवलं तर आमची विमानं 2000 किलोमीटर, कारण खुजेस्तान हा भाग आणखीन दूर आहे आणि तेहरान म्हणजे तेहरानचा भाग आणि खुजेस्तानचा भाग म्हणजे साधारणतः 2000 किलोमीटरच्या पलीकडे इस्रायली विमानांनी हल्ला केला. फायटर जेटसाठी एवढा मोठा टप्पा गाठणं सोपी गोष्ट नसते, कारण 2000 किलोमीटर जायचं, 2000 किलोमीटर यायचं, म्हणजे एकतर त्यांना हवेतल्या हवेत रिफ्युएलिंग करणं आवश्यक आहे किंवा मग जाऊन लढाई न करता लक्ष्यावर मारा करून तात्काळ परत यायचं, म्हणजे जेवढं इंधन आहे ते अगदी थेंब आणि थेंब पेट्रोलचा म्हणजे आत्महत्या इंधन आहे त्याचा वापरायचा. अशा प्रकारे हा हल्ला होऊ शकतो. आणि तो हल्ला होताना जसं म्हटलं की सिरियामध्ये समस्या आहे की सिरियामध्ये रशिया आहे आणि त्यामुळे रशियाने सिरियाला मदत केलेली आहे आणि त्यामुळे रशियाला दुखावणंही चालणार नाही. इस्रायल रशियाच्या वाटेला जायला इच्छुक नाही, कारण रशिया शेवटी हा सुपर पॉवर आहे. पण सिरियामध्ये बशर अल असाद यांची राजवट टिकून आहे, ती जशी इराणच्या पाठिंब्यावर आहे तशी रशियाचाही तिथे हस्तक्षेप आहे. आणि इराक आहे,
पुन्हा जॉर्डन मित्र देश आहे आणि त्याच्यामुळे जॉर्डनला इस्रायल दुखवू शकणार नाही आणि त्यामुळे या अशा मार्गिकेतनं जाऊनच इराणवर हल्ला करणं आणि या देशांकडे असलेल्या एअर डिफेन्स बॅटरी त्याच्यात आपल्या विमानांना लक्ष होऊ न देणं हे महत्त्वाचं. आता मुद्दा आहे की इराण काय करणार. कारण इराणने असं सांगायचा प्रयत्न केला की आम्ही जेव्हा इस्रायलवर हल्ला केला तेव्हा इस्रायली लोक घाबरून तळघरात जाऊन लपले, पण इस्रायलने जेव्हा हल्ला केला तेव्हा आमचे लोक म्हणजे छतावर जाऊन इस्रायलला म्हणजे काय म्हणतात वाकुल्या दाखवत होते की ही असेल हिंमत तर करा हल्ला, आम्ही काय घाबरत नाही, आम्ही मर्द आहोत असे इराणचे लोक म्हणत होते बहुतेक. पण कल्पना नाही काय म्हणत होते ते त्यांच्या भाषेत. पण सांगायचा मुद्दा हा की इराण हे डाऊन प्ले करायचा प्रयत्न करतो. इराण सांगायचा प्रयत्न करतं की आमचं काहीच नुकसान झालं नाही आणि त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. आता पुढचा मुद्दा आहे की जर इराणवर हल्ला केला तर इराण त्याचं उत्तर देणार का. कारण जर उत्तर दिलं नाही तर इराण काहीही करू शकत नाही. म्हणजे इस्रायल घरी येऊन तुम्हाला मारून गेला आणि तुम्ही काही करू शकत नाही आणि तुम्ही मात्र त्यांना मारायला गेलात आणि तुम्ही तरी देखील त्यांचं काही करू शकला नाहीत, हा मेसेज जातो. इराण आत्ता सांगायचा प्रयत्न करतं की आमचं काही नुकसानच झालं नाही आहे. आता शेवटी आज आपण अशा जगात आहोत की सगळे स्पाय सॅटेलाईट आणि फ्री सॅटेलाईट सगळे असतात, ते फोटो काढतात आणि ते तुम्हाला इंटरनेटवर प्रसिद्ध करतात. एकदा जेव्हा हे फोटो प्रसिद्ध झाले की इराण नाकारू शकणार नाही की आमचं काही नुकसान झालं नाही. आत्ता तरी इराणचं म्हणणं आहे की याच्यात कोणी मारलं गेलं नाही, काहीच इस्रायल त्याच्यामुळे, जसं पाकिस्तान म्हणत होता भारताने हल्ला केल्यावर काही 100-200 झाडं पडली हे सोडून काहीच झालं नाही, अतिरेकी वगैरे काही नव्हतेच तिथे, आम्हीच भारताला पळवून लावला असा दावा पाकिस्तान करत होता. तशाच प्रकारचा दावा इराणही करेल. आणि त्यामुळे इराणनी काही केलं नाही तर इराणची बेइज्जती होईल त्याच्या मित्रांमध्ये, म्हणजे हिजबुल्ला, हमास, हुती या सगळ्यांमध्ये. इराणची जनता प्रचंड आक्रोश करते त्यांच्या राजवटीविरुद्ध आणि त्यामुळे एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपली राजवट आपली मदत करू शकत, म्हणजे इस्रायलला मुकाबला करू शकत नाही, सामना करू शकत नाही आणि ती वीक आहे, तर लोकही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतील. कारण ते खरंच कंटाळले 40 वर्ष ही सगळी. कारण इराण हा पश्चिम आशियातला सगळ्यात आधुनिक देश होता, महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत होत्या, कोणी बुरखा बिरखा घालत नव्हतं आणि हे सगळं गेल्या 40 वर्षात सुरू झालेलं आहे, 45 वर्षात सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे ती एकीकडे भीती आहे आणि जर काही करायला गेलं तरी भीती आहे, कारण त्याच्यातनं मोठं युद्ध होऊ शकतं. अमेरिकेचा पण तोच प्रयत्न आहे. अमेरिकेने देखील इराणला वॉर्निंग दिलेली आहे की आता झालं हे गप्प बसा, पुन्हा त्याच्यावर हल्ला करायला जाऊ नका. कदाचित इराणला जर याचा मेसेज द्यायचा असेल तर पुन्हा इराण हिजबुल्लाला सांगून इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकते. आज अशी बातमी होती की लेबनॉनमधनं पुन्हा ड्रोन हल्ला इस्रायलच्या दिशेने होत होता, पण त्याच्यातनं काही इस्रायलचं फारसं नुकसान होत नाही आहे. आणि त्यामुळे आता चेंडू इराणच्या अंगणात आहे की काय करायचं. आणि इराणमध्येही जरी इस्लामिक राजवट असली तरी त्याच्यामध्ये अनेक मतांतर आहेत. त्याच्यामध्ये एक इराणचे अध्यक्ष आहेत जे जसे नेमस्त आहेत, इराणचे आयातुल्ला अली खामेनी आहेत जे त्यांचे सर्वोच्च नेते आहेत, ते रॅडिकल म्हणजे आक्रमक आहेत. त्यांच्या हाताखाली IRGC म्हणजे त्यांचे इस्लामिक गार्ड, इस्लामिक रिव्होल्युशनल कॉर्प आणि त्यांचा कुड्स फोर्स, हा सगळ्या त्यांचा कमांडो युनिट, हे सगळं त्यांच्या हाताखाली येतं. त्यांच्यामध्ये अनेक जणांचं मत आहे की काही झालं तरी चालेल, आपण लढलं पाहिजे, म्हणजे आपण शरण जाता कामा नये, आपण कमजोर होत असं दिसता कामा नये. पण त्याच्याबरोबर अनेक लोक इराणमधले, इराणच्या सरकारमधले, राजवटीमधले असं त्यांचं म्हणणं आहे की हे आणखीन वाढवू नये, कारण इराणची अर्थव्यवस्था अतिशय वाईट अवस्थेत आहे आणि त्यामुळे असं काही करायला गेलं की त्याचे दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकतात. असा या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आता पुढचं पाऊल कोण उचलणार, हे सगळं इथेच शांत होणार आणि अमेरिकेतल्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडणार. महाराष्ट्रातल्या अर्थात त्याच्यात महाराष्ट्राच्या निवडणुकांचं काही देणं घेणं नाही, पण जर हे युद्ध झालं असतं आणि पेट्रोलचे भाव किंवा तेलाचे भाव $100-110 गेले असते तर महाराष्ट्रातही म्हणजे आपल्याकडेही पेट्रोलचे भाव वाढवावे लागले असते आणि त्याचे परिणाम अमेरिकेतल्या निवडणुकांवर झाले असते किंवा होतील तसे ते महाराष्ट्रातल्याही निवडणुकांवर होतील. आणि त्यामुळे जर हे काहीच झालं नाही तर सगळ्या गोष्टी चाललेत तशा पार पडतील. पण जर इराणला हे दाखवायचं असेल की आम्ही पण काही कमी नाही होत, आम्ही पण काहीतरी करू इच्छितो, जरी आमची क्षमता नसेल पण शेवटचा वार आम्ही करणार, तर मग इराण स्वतः किंवा हिजबुल्लाकडून काहीतरी करवेल आणि त्याच्यातनं या युद्धाचा भडका उडू शकेल. तो उडावा असं कुणाला आत्ता वाटत नाही आहे, पण तरी शेवटी काही युद्ध कोणत्या दिशेने कसं जाईल हे सांगता येत नाही. पण इस्रायलने जे बोललं होतं ते करून दाखवलं. 1,500 किलोमीटरचा टप्पा पार करून 100 विमानं आणि UAEच्या साह्याने इराणवर हल्ला करणं आणि कुठलीही इजा न होता तशीच्या तशी विमानं परत आणणं, एका अर्थाने
एक मोठी उपलब्धी इस्रायलसारख्या छोट्या देशासाठी आहे. आणि एवढं करताना इस्रायलनी मर्यादेतही राहणं पसंत केलेलं आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जे मित्र देश आहेत त्यांना दुखवायचं नाही असं इस्रायलने आत्तापर्यंत धोरण ठेवलेलं आहे. आता हे युद्ध पुढे कुठे जातं त्याच्याबद्दल तुम्हाला जसं कुतूहल आहे तसंच मला देखील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.